प्रथम रमण करुणाता उमाशंकराची आसुता चरणावर ठेवून माता साष्टांगी आता दंडवत आता बंधू साधू सज्जन अखंड हृदयी हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरी कथा बोले गोवळी अबोला अज्ञानी म्हणून या पुरिया बाळा चालवी सकळा नामाने लोकाभिरामं रणधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये भगवंताच्या कृपेने संत श्रेष्ठ वामनभाऊ यांच्या आशीर्वादाने मन नाही फक्त कारण विठ्ठल महाराजांच्या कृपाशीर्वादाने मार्गदर्शनाने अंबिकर मंडळी महाराज मंडळी सर्व आपण देवरूपी श्रोते ग्रामस्थ सर्व तरुण मंडळ सर्वांच्या माध्यमातून एकत्रितपणे चाललेला अखंड ही नाम सप्ताह आता दुसऱ्या सप्ताहाकडे वाटचाल करत आहे.
आणि या 21व्या वर्षामध्ये माझ्याकडे 4थ्या दिवसाचं हे कीर्तन पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करण्यासाठी जो मी अभंग निवडलेला हा अभंग महाराष्ट्र भूषण महान भागवत भक्त विश्ववंदनीय संत सम्राट संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज या भूतलावरील जे जे मानवी जीव आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत, ज्यांना आपल्या हिताची जाण भान आणि ज्ञान आहे अशांच्या आईवडिलांना धन्यता देणार. महाराज म्हणतात त्यांच्यापासून भूतकाळात जी संतती निर्माण झालेली असेल, वर्तमान काळामध्ये जी संतती निर्माण होत असेल आणि भविष्य काळात जी संतती निर्माण होईल ती सात्विक असेल. त्यांच्याबद्दल भगवंताला आपुलकी, आस्था, प्रेम, जिव्हाळा, आदर वाटत असेल. ते अखंड भगवंताचं नामचिंतन करत असतील. एवढंच नाही तर गीता भागवत या ग्रंथाचं ते श्रवण करत असतील. महाराज म्हणतात खरं सांगू, माझ्या जीवनामध्ये जर अशा संत महात्म साधकांच्या सेवेचा योग आला, मी भाग्यवान ठरे, मी सुदैवी ठरे. नव्हे नव्हे माझ्या दैवालाच पारावार राहणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय केलं असेल तर आजच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जे जीव स्वतःच्या संसारामध्ये उन्मत्त वागून दुसऱ्यांना दुःख देतात, महाराजांनी अशांना तीक्ष्ण उत्तराने खडसावून त्यांना त्यांच्या अधोगतीची जाणीव करून दिली की बाबांनो, तुम्ही ज्या रस्त्याने चाललेला आहात तो रस्ते अयोग्य, तो व्यसनाच्या मार्गाने जाणार आहे, तो अज्ञानाच्या मार्गाने जाणार आहे, तो उजाडातून प्रकाशातून अंधकाराकडे जाणार आहे, पुण्याच्या मार्गातून तो पापाकडे जाणार आहे की ज्यामुळे तुमच्या जीवनाची अधोगती होणार. अशा जीवांना महाराजांनी प्रथम काय केलं असेल तर त्यांना संसाराकडे वळविण्याचा प्रयत्न केला. जोडून या मग ज्यांना संसार कसा करावा हे कळलेलं आहे, महाराजांनी अशांना परमार्थाकडे प्रवृत्त केलं आणि परमार्थाचं स्वरूप पटवून केलं. आता जे परमार्थ करू लागलेले आहेत, परमार्थाच्या साधनेवर मार्गावर अरूढ झालेले आहेत, महाराजांनी मग अशाच अधोगतीपासून अधपतनापासून संरक्षण केलं आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दिव्य बोध प्राप्त करून दिला. त्याला कोणी समाधी म्हणा, कोणी अवस्था म्हणा, त्याच्यामध्ये फरक पडत नाही, लक्षात ठेवा. आणि मग जे या बोधावर गेलेले आहेत, महाराजांनी अशांची भगवंतावरून भेटी घातली. ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताची भेटी झाली, भगवंत कळाला आणि मिळालाही, समजलाही, त्याची जाणीवही झाली, मग महाराजांनी मात्र अशांना हा भक्तीचा जो सर्वात श्रेष्ठ असणारा परमानंद ब्रह्मानंद प्राप्त करून दिला. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंग गाता येईल,
संत साहित्याचा मराठी वाङ्मयाचा कळस ठरलेली आहे. म्हणून तर एका हिंदी कवीने म्हटलेलं आहे, भगवान प्रभू रामचंद्र आणि जगद्गुरु तुकारामांची तुलना करत असताना म्हटले, तुका तुकाराम से दो रूप एक, उनका सेतु तो भंग गया, इनका सेतु भंग, इनका सेतु भंग. भगवान प्रभू रामचंद्रांनी रावणाचा नाश करण्यासाठी जो सेतू बांधला तो सेतू कालाच्या ओघामध्ये आहे, त्या परिस्थितीमध्ये शिल्लक राहिलेला नाही, म्हणजे तो नाश पावलेला. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जो सेतू बांधला त्याचं नावच मुळात काय आहे? अभंग. अ म्हणजे नाही, जो कधीही भंग न पावणारा, जीवनामध्ये शाश्वत शांती सुखाचा चिरांतर मार्ग दाखवणारा त्याला अभंग असं म्हटलं जातं. संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलीची यावर्षी 750वी जयंती आहे आणि त्या जयंतीच्या कालावधीमध्ये आपला सापता आलेलं हे आपले परम भाग्य. एका मोठ्या महात्म्याने आळंदीच्या सप्ताहामध्ये म्हटलं की जे सिंदूर ज्याला म्हणतो ना आपण, ती मोहीम आपण आळंदीत कार्यक्रम सुरू केला की दुसऱ्या दिवशी मोहीम तिकडे यशस्वी झाली, म्हणजे पाकिस्तान हारला. विठ्ठल विठ्ठल. पुण्याची एवढी किंमत असते, त्याचा परिणाम तिथपर्यंत जाऊन पोहोचतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंगगाथा ही माय मराठीच्या गळ्याबद्दल मंगळसूत्र आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंगगाथा माय मराठीच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे, तर ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी माय मराठीच्या कपाळावरील काय आहे? कुंकुम तिलक आहे. आचार्य अत्रेंनी असं म्हटलेलं आहे, ज्याच्या घरी नसेल तुकाराम महाराजांची गाथा. आचार्य अत्रे म्हणतात ना, ज्याच्या घरी नसेल तुकाराम महाराजांची गाथा त्याच्या कमरात घाला चालताना 2 लाख. मी फक्त एवढंच बोलू शकेल, ज्याच्या घरी नसेल तुकाराम महाराजांची गाथा या कलियुगामध्ये प्रसार माध्यमांच्या काळामध्ये त्याचा कधीच सुधारायचा नाही माथा. या भूमिकेवर तुकाराम महाराज जगत असताना संसार व्यवस्थित चालला होता, लोकांचे व्यवहार व्यवस्थित चाललेले होते. परंतु दुर्दैवाची गोष्ट, दुर्गा देवीचा दुष्काळ आला आणि त्या दुष्काळामध्ये काय झालं? जिकडे तिकडे पाणी आटलेले, तलाव आटले, नदी आटायला लागल्या, विहिरी आटलेल्या आहेत. अशा काळामध्ये डोळ्या देखत लोक गाव सोडून चालले. 2 वेळा लोकांना जेवायला मिळत नाही, लोक अन्न वाचून धडपडून मरू लागलेले आहेत, जनावर चाऱ्या वाचून पाण्या वाचून धडपडून मरायला लागलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये गाव सोडून चाललेली लोक जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दुकानामध्ये उधारीचे पैसे कोणी द्यायला जातील का? आज ज्याच्याकडे लाखो रुपये, कोट्यवधी रुपयाच्या प्रॉपर्टी आहेत, आज तीच लोक काय करतात? शासनाचा कर बुडवताना दिसतात. आपण वाचता पडत नाही. मॅच फिक्सिंग कोण करतात? गावातली करतात का? देश पातळीवर खेळणारी करतात. शेवटी महाराजांच्या दुकानावर कोणी येत नाही, दुकानातला माल संपलेला आहे, दुष्काळ पडलेला आहे, लोकांकडे पैसे नाही, खाण्यासाठी धान्य नाही, लोक गाव सोडून चाललेले, अन्नासाठी भ्रमंती करू लागले, जनावर चाऱ्या वाचून पटापट मरू लागलेले. अशा अवस्थेमध्ये तुकाराम महाराजांनी गाव सोडले. गाव सोडल्यानंतर भामचंद्र, भंडारा, घोराडा डोंगरावर जाऊन साधना तपश्चर्या करायला लागलेले, नामस्मरण करायला लागलेले, गीता भागवत या ग्रंथाचे पारायण करायला लागलेले. परंतु महाराजाला कळालं आपल्याकडे कोणी येणार नाही, कारण आता आपल्याकडे पैसा नाही.
सब पैसे के भाई जोपर्यंत आपला खिसा गरम आहे, आपल्या बँकेमध्ये चांगला बॅलन्स आहे, तोपर्यंत तुम्ही दिवसाचे 12 वाजता जरी घरी गेले ना तरी पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हातपाय धुण्यासाठी महाराज गरम पाणी मिळेल. कधीच सांगतो की उन्हाळ्यात दिवसा 12 वाजता सूर्य तापतोय, नको नको करतोय, अशा काळात तुम्हाला हातपाय धुवायला कसं पाणी मिळतंय? गरम पायाला चटके बसतात तरी घ्या का? खिसा गरम तर सगळं गरम. आलं लक्षात? आपल्यासाठी पण लक्षात असू द्या. जोपर्यंत तुमचा खिसा गरम आहे ना तोपर्यंत तुम्हाला गरम पाणी हातपाय धुवायला मिळणार. उन्हाळ्यात सुद्धा 12 वाजता चहा सुद्धा गरम का? खिसा गरम. अकाउंट गरम. त्यानंतर पोहे सुद्धा गरम, जेवण सुद्धा गरम. उन्हाळी तापते आणि चुलीवर पण तापते का? खिसा गरम. एकदा तुमचा बँक बॅलन्स संपू द्या, तुम्ही जरा रिटायरमेंटला या, 4-5 अंकाने तुमचा पगार कमी होऊ द्या आणि मग तुम्ही अशा अवस्थेमध्ये घरी हिवाळ्याच्या दिवसामध्ये जा. कधी जा? दिवसा जरी 12 वाजता गेले तरी तुम्हाला गरम पाणी मिळणार, वहे गरम मिळणार नाही. जेवण त्याच्यापेक्षाही थंड, फ्रीज मधलं थंड जेवण तुमच्या पुढे का? अरे गरम दे ना, तुला माहिती मला सवय. मग बाईच तू सुद्धा मिठी न बोले, ती सुद्धा तुम्हाला शिव्या देत बोले का? बोले कारण आता खिसागार सगळंगार, आता कोवडीची अक्कल झाली राहिलेली नाही. शासनाने तुम्हाला घरी हाकून दिले, रिटायरमेंटला तुम्ही आला आहात ना, आता बोलायचं नाही. मग पत्नी सुद्धा मिठी न बोले, ती सुद्धा शिव्या देतच बोले तुम्हाला. लक्षामध्ये सब पैसे के भाई जब तक अपने पल्लव पैसा तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोलेगा. सब पैसे को मान, दुनिया में पैसा बना भगवान. जिसके पास नहीं है पैसा उनको नहीं है मान. गरीब बेचारा पंडित हो उसके करे धिक्कार, गंधा भी सेठ साहूकार बने उसके सलाम अजान. सूत भी तो नारी प्रेम करती है पैसा देख के जान. जयदास कहे पैसा प्यारा भूल गए भगवान. सब पैसे को मान, दुनिया में पैसा बना भगवान. ज्याच्याकडे क्वेश्चन मनी त्याच्या पाठीमागे 1000 जण, ज्याच्याकडे नो क्वेश्चन मनी त्याला पुसाना कुणी निवडणुकीत उभा राहिले तरी ती एकटं तालुका खूप लोक म्हणते तुलाच पाडू आम्ही. हळूच म्हणतात तुमचं आम्ही मग तुलाच देऊ, पण पाडण्याची सुद्धा का? पैसा नाही तुमच्याकडे.
प्राण देतात। पैसा पैसा तेरे कितने नाम, परशा परशो और परासरा। ज्याच्याकडे बिलकुल पैसा नाही त्याला बघा लोक कसं बोलतात, ए परशा इकडं मार, ए परशा तिकडं मार, जगू दे ना त्याला काय, ए परशा इकडं मार, ए परशा तिकडं मार। थोडा पैसा आला की बदल होतो लगेच, परशु काय परशु आणि ये बाळा इकडे, परशु ये ना तिकडे, अरे तुझीच वाट पाहत होतो आणि मग काय हाकून देत होता का? आणखी पैसा आला बऱ्यापैकी, परसरामजी पाटील, परसरामजी पाटील तुम्ही या आमच्या घरी, तुमचे पाव लागू द्या आमच्या घराला आणि होऊ दे बाकीच्या सारखं आमच्याही घराचं वाटतो। पैशाने नाव, पैसा पैसा तेरे कितने नाम, परशा परशो परसराम। महाराजांना कोण चुकलं, धनवंत आला की महाराज सर्व मान्यता आहे जगी। आता सगळे गेलेलं आहे, महाराज पुन्हा व्यवहार करू शकते, पुन्हा दुकान चालू शकत होते, दुष्काळ संपलेला होता, लोक आग्रह करत होते, महाराज आता कोरोना गेल्यासारखं सर्व व्यवस्थित झालेलं आहे। आलं का लक्षामध्ये? आता काळजी करायचं काम नाही, तुम्ही तुमचे व्यवहार करा, दुकान चालवा। महाराजांनी सांगितलं नाही, आता मी बराच पुढे गेलेलो आहे। महाराजांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचं बीजारोपण झालं, वैराग्याचा पाऊस पडला, भामचंद्र भंडारा घोराडे डोंगरातून साधना करायला, गीता भागवत ग्रंथाची श्रवण करायला लागली। पण गेल्या लगेच एका सप्त्यात एका वारीत एका कीर्तनात फरक पडत नसतो, लक्षात ठेवा। इंजेक्शन जास्त पाऊस पडण्यासाठी अनेक वेळा ट्रीटमेंट घ्यावं लागते, काही वेळा अँटीबायोटिक कोर्स म्हणतात ते सुद्धा घ्यावं लागतं, तर तुमचं निदान रोगाचं करता येत नाही, तर करता येत नाही। महाराज इंद्रायणीच्या पहिल्या 13 भरारीनंतर पाठीमागे पाहतात, अरे आपला संसार उघडत चाललेला आहे, सारी पाण्याचा खेळ मोडत चाललेला आहे, संसाराकडे आपलं लक्ष नाहीये, संसार नीट झालेला नाही, आणि जो ज्याच्यासाठी घरदार सोडलं, सगळे सोडलं, तो सुद्धा अजून भेटत नाही। ज्याला द्विधा अवस्था, जी डार्क सोल नाईट, आत्म्याची काळोखी रात्र म्हणतात, जी अर्जुनाची अवस्था झालेली द्विधा असता, ती अवस्था तुकाराम महाराज झाली। आता करायचं विचार करू लागले, सत्य असत्य मन केली ग्वाही, मानलेले नाही बहुमता, मी साधना माझी करत राहिलो, योग्य दिशेने प्रवास करत राहिलो, पण त्याचा परिणाम, त्या साधनेचा परिणाम काय झाला महाराजांना सांगू मी। सत्य गुरु
बरोबर आहे की नाही? काय धमार हा काय प्रकार कसला काय कळालं नाही, पण त्यांना ताबडतोब घाई होती, निघून गेले. परंतु काय मागितलं? पावशेर तूप. तुकाराम महाराज शेतकरी होते, लक्षात ठेवा. त्यांची गुरुदेव काय पावशेर तुपावर भागन का त्यांचं? 4-5 भाकरीचा मुर्गा पाडणारी माणसं, पण मनचित्त बुद्धी अंतकरण त्याच्यापैकी अंतकरणाचा त्यांनी काय केलं? स्वीकार केला. महाराज सांगतात मला मंत्र दिला, मालिका सांगितली, बाबाजी चैतन्याचे नाव सांगितले, गुरु परंपरेचे माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, माझ्या गुरुदेवाने माझा स्वीकार केला. हे माझ्या साधनेचं फळ आहे. तुकाराम महाराजांना गावातील लोक सोडून बाहेरची फारशी ओळखत नव्हती. दुकानावर येणारी गावात असणारी ओळख होती, याच्या पलीकडे त्यांचा प्रवास नव्हता. पण महाराजांनी स्वतःच्या साधनेने गीता, भागवत, ज्ञानेश्वरी ग्रंथाची पारायण केली, रामकृष्ण हरी मंत्राचा जप केला, आणि मग महाराज सांगतात मी कोणत्या मुक्तीला पोहोचू लागला.
होते लक्षात ठेवा. अनुरेणुया ठोकळा का आकाशा देवळा देवची होणे टिळो नाही नाही देव झाले अवघे जन दोष गुण हरपले गोविंद गोविंद मना लागली या चंद्र या अवस्थेपर्यंत महाराज जाऊन पोहोचले. आणि मग लोकांना अर्थ कळायला लागला तुकाराम महाराज हे सामान्य नाही. तुकाराम 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 पुरुषार्थ या पदावर गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी या समाजाचं अवलोकन करायला सुरुवात केली. त्यावेळी या समाजामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना 4 प्रकारची वर्ग दिसू लागले. एक वर्ग हित कळतोय परंतु जागा राहत नाही. एक जागा राहतोय परंतु हित कळत नाही. एकाला हितही कळत नाही जागाही राहत नाही. एक मात्र जागाही राहतो आणि हितही कळतंय. काही व्यवहारातले उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या सहज लक्षात येतील. 4 प्रकारचे असे पदार्थ आहेत बघा. किती प्रकारचे पदार्थ आहेत? एक पदार्थ गोड आहे परंतु पवित्र लागत नाही. एक पवित्र आहे परंतु गोड नाही. एक पवित्रही नाही आणि गोडही नाही. एक मात्र पवित्रही आहे आणि गोडही आहे. मला सांगा जिलेबी कशी लागते? ज्यांनी खाल्ली त्यांनी सांगा. ज्यांनी खाल्लं नाही त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन नाही. बोला. खाल्ली बऱ्याच लोकांनी ना. कशी लागते खाल्ल्यावर? तब्येत चांगली असेल तोंडाला चव असेल कशी लागेल? गोड लागेल. नाहीतर माझ्याकडे आमच्या तिकडे माणसं मेल्यानंतर जाळतात. तुमच्याकडे इथं काय प्रॉब्लेम? मेल्यानंतरच ना. मग तिथेही जिलेबी गोड इथेही जिलेबी गोड. साधी गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही? का फरक पडणार नाही. जिलेबी गोड लागते पण ती पवित्र असेल सांगता येत नाही. कृपा इथं कोणाचं हॉटेल असेल तर माफ करा का. ती ज्या हॉटेलमध्ये बनवली जाते त्या हॉटेलचा जो वेटर असतो त्या वेटरचा हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा कोर्स झालेला नसतो. मला लक्षात. शिकलेल्या लोकांच्या लक्षात लवकर येईल काय म्हणतात हॉटेल मॅनेजमेंट कोर्स काय असेल. मला लक्षामध्ये ते गहू कोणत्या शेतात पडले याचा विचार करत नाही. ते शेत गावाच्या जवळ होते की नाही. तिथे शासनाची हागणदारी मुक्त योजना होती की नाही माहित नाही. जर गावाच्या जवळ शेत असेल तर लोक संध्याकाळ सकाळ पुढे जात असतील. 2 in 1 साठी तिकडे जात असतील. त्या शेतात जात असतील. बरोबर आहे की नाही?
तिथं गहू काढल्यानंतर ते पोत्यात ठेवल्यानंतर किती दिवस त्या गोदामध्ये गोडवामध्ये पडतात कुणाला काही महाराज माहित असतं का? त्याच्यात किती जाड्या किड्या होतात माहिती नाही. तिथं किती उंदराणी घुशीनी काही कबड्डी हुतुतू काय मॅच केली कुणाला माहिती त्या गोडामध्ये माहिती नाही. पण मोठा कार्यक्रम असेल तर ते गहू तसेच गिरणीमध्ये दळायला जातात न निवडतात आणि ते तसेच पुन्हा पुढे जातात. ते पीठ कशासाठी जातं? जिलेबी बनवण्यासाठी. आता वेटरचा मुद्दा पहिला आपला होता की तो हॉटेल मधला जो वेटर असतो त्याचा डिप्लोमा मॅनेजमेंटचा कोर्स झालेला नसल्यामुळे त्याला माहिती नाही की आरोग्यशास्त्राच्या नियमानुसार शेतातून रानातून बाहेरून प्रवासातून आल्यानंतर कधीही हातपाय धुवून घरामध्ये प्रवेश करावा. लहान मुलं असतील घराकडे आपण पाळण्यातून बाहेर माणसाला जाऊ देत नाही, स्त्रीला जाऊ देत नाही. का? अगोदर हातपाय बाहेर धुतो. का? बाळाला दृष्ट लागेल काहीतरी बरोबर आहे. पण हा हॉटेलमध्ये असणारा जो तो बनवणारा जो आचार्य असतो ना त्याला माहिती नाही आरोग्यशास्त्राचा नेम की बाथरूम मधून टॉयलेट मधून बाहेर पडल्यानंतर हातपाय धुवून मग काम करायचं असतं. तो तसाच टॉयलेट मधून उतरला की पुढे घुसतो त्या कढईत जी पीठ टाकलं असतं मळायला गावाचं तिथं जाऊन घुसतो अलग लक्षामध्ये आणि ती काय करतो कढईतले पीठ मळायला लागतो. आणि तेवढ्या जर लाईटचं लोडशेडिंग असेल तर त्याचा किती घाम महाराज खाली पडत असेल ना. त्याच्यामुळे जिलेबी कदाचित टेस्टिंग लागत असेल. तो आधुनिक पद्धतीचे काय काय पदार्थ खात असेल मानेची गोवा घटका काय अंतारा काय असेल त्यातला अर्धमटण खाली पडत असेल कशा नाही म्हणजे ते पडल्या अजून टेस्ट येते. बरोबर. याच्यानंतर एवढं झाल्यानंतर मला सांगा ते पीठ ज्यावेळी तळायला तेलामध्ये ते बनवलं जातं त्या ठिकाणी तिथं असा विचार केला जात नाही. 7 दिवस आपला काशीवाडीचा सप्ताह चालू त्यात महाराज आणि गायिके वादकी त्यांचे आवाज बसतील पापाच्या त्या विषयी सोडून बाकीच्या बरोबर आहे की आवाज बसतील हा विचार तिथं केला जात नाहीये. तो तसाच वॉशरूम मधून आल्यानंतर टॉयलेट मधून आल्यानंतर तसाच त्या कढईत काय करतो पीठ मळायला लागतो आणि ते मळल्यानंतर ते ज्यावेळी कढईत जातं तेच काय तेल महाराज ताजं नसतं का लक्षात ठेवा. तेच तेल म्हणजे त्यात किती जोराने काय किड्याची आत्महत्या केली तो झाऱ्या मारतो ते बाजूला टाकतो त्या जिलेबी तळवतो ती पाकात टाकतो शोकेशमध्ये काचेमध्ये ठेवली. तुम्ही बाजाराला गेले हॉटेलमध्ये गेले दुकानात गेले पाहिजे की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. आताही बऱ्याच लोकांच्या तोंडाला पाणी सुटले आणि एवढ्या तुम्ही घेऊन खाली तरी कशी लागेल ती गोड लागेल मात्र ती पवित्र असेल असं सांगता येत. तुम्ही उद्या चांगली पवित्र बनवा पण आता जाताना मला सांगून ना म्हणजे थांबायला पहिला पदार्थ गेला गोड आहे पण पवित्र लक्षात ठेवा. उद्या चांगला बनवला तो पवित्र असेल गोड असेल महाराजाला घेऊन टाका कालीच्या दिवशी किलो देऊन टाका चालते काय प्रॉब्लेम बरोबर आहे की. पण दुसरा पदार्थ गोमूत्र किती लोकांचा नक्की आपल्या इथं आठवण करा जरा त्या पार्टीचं एकही नाही म्हणजे गोमूत्र कुणीच घेतलंय लक्षात. का? गोमूत्र हे पवित्र आहे परंतु गोड मात्र लागत नाही. बाय चान्स तुमच्याकडे वाढून घेऊन महाराज आले पफाज आले गायक आले सप्ताह महाराज आले टाळकरी आले म्हटले बसा सोफा सेटवर घ्या एक कप गोमूत्र देता तुम्ही आणि आम्ही घेऊ आणि पहिल्यानंतर परत घेऊ का काय अमृत तुल्य ती आपण थोडं काय काय गोमूत्रापेक्षा कसलाच आहे तुमचं काही सांगता येत नाही. म्हणजे गोमूत्र पवित्र आहे परंतु गोड मात्र लागत नाही. तिसऱ्या पदार्थाबद्दल फारसं सांगायची गरज पडत नाही का. तो पवित्रही नाही आणि गोडही नाही. पवित्र नाही आणि गोडही नाही अलग लक्षामध्ये पण माणसं मात्र पेल्याशिवाय राहत नाही. अलग लक्षामध्ये एकदा मी पंढरपूरला उतरल्यानंतर अजून तिथं घोड्याची टांगे पहिली टांगे कुठे आली आमच्या पुण्यामध्ये आली आपल्या म्हणजे तिकडे आणि पुण्यामध्ये आल्यानंतर ती पुण्यात राहिली नाही. पुण्यातले लोक खूप रसिक होते त्यांनी लगेच त्याला साथ दिली बाबू टांगे वाला माझ्या जीवाचा मैत्र झाला आणि तो कधी पुण्यातून निघालेला पुण्याला वरला कळाला नाही परंतु तो अजून पंढरपुरामध्ये आहे
आणि त्या घोड्याच्या टांग्याचं घोड्यांचं एक वैशिष्ट्य, ज्यावेळी तो रेल्वे स्टेशनला जातो त्याचं तोंड पांडुरंगाच्या मंदिराकडे असतं आणि पांडुरंगाच्या मंदिराजवळ आलं की त्याचं तोंड पुन्हा पुढे जातं रेल्वे स्टेशनकडे. अलग लक्षात. रात्री 12 वाजता 12:30 दरम्यान मी उतरून कीर्तन करून आणलो होतो बाहेरून. उतरल्यानंतर इकडे तिकडे पाहिलं टांग्याला कोणी दिसतोय का, तेवढ्यात एक दिसला आणि एकदम विश्वासाने माझ्याकडे धावत आला. चला चला महाराज सर चला म्हटलं आपण. चला म्हणून मी सोडून येऊ. अरे म्हणलं हा तो ओळखीच आहे. म्हणलं बरं झालं तुम्ही आले, परत मलाच फोन केला असता मी घरी गेलो असतो, पुन्हा रिटर्न यावं लागतं, त्यापेक्षा चला बसा, पण तुम्ही आज थोडं मागं बसा. मागं काय बाबा, रोज पुढे तुझ्या बरोबर बसलो, आज मागे का नाही म्हणतो. त्याचं कारण असं आहे, 2 जण माझ्या बरोबर चंद्रावरचे. काय आहे? चंद्रावरचे. चालेल ना महाराज? म्हटलं चालू दे, तुला प्रवास करायचा, तुला पैसे मिळतील, मला काय त्यात तोटा आहे का सांगला. बरोबर आहे की नाही? बसल्यानंतर काय होतं, दोघेही चंद्रावरचे असल्यामुळे दोघेही होते धोत्रावर आणि तेवढ्यात एकाच्या धोत्राचा काष्टा. खाली लोक धोतर का घालत नाहीत माहिती तुम्हाला महाराज? धोतर खाली लोक का घालत नाहीत? कारण धोतर सांभाळण्याची ताकदच राहिली नाही. कधी देशाच्या सीमेवर लढाई जायची, धोतर घालायचं म्हणजे एक हात वाचण्यानेच ठेवावा लागतो आपला. बसमध्ये उठताना सुटलाय का, जेवताना सुटलाय का, चालताना मागं पडलाय का, पापाला खालीच राहिलाय का. महाराज दर्शन काष्टा तिकडे. बरोबर आहे की? मला सांगा, एखाद्याच्या धोत्राचा काष्टा फिटला, कुणाच्या कमराला फसायला पाहिजे? आपल्या आवडीचे व्यक्तीचं नाव सांगा, कुठे मी थांबतो. शेजारी बसले. समजा एखाद्याच्या धोत्राचा, जाऊ दे कीर्तनकाराचाच फिटला, फिटणार नाही, काळजी करू नका. फिटला, त्यांनी कुणाच्या कमराला फसायला पाहिजे? इकडे विने करायच्या का चोप करायच्या का तिकडे गायकांच्या? जर तसा पोचला सुद्धा महाराजाला नाही काय काम आहेत का नाही, काय करतात, काय कसे महाराज कीर्तन झालो, आपला काष्टा दुसऱ्याच्या कमराला, घोडा भाडीसारखं झालं सुरू त्यांचं. चालेल का ते? चालणार नाही. पण त्यांनी काय केलं, धोत्राची ते काळजी घेत असते. वर्गात जर गेला तो जर समजा तिथं अकाउंटचा प्रॉब्लेम सोडायला लागला, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, बॅलन्स शीट तयार करायला लागला, कॉन्ट्रा एंट्री मारायला लागल्या, कॉमर्सवाल्याला कळेल हे लोक काय. आणि तेवढ्यात जर सरांचाच काष्टा भेटला तर मग काय करायचं? मागची पुढे घोडा घेतील ना, सर हो द्या एंट्री इकडं व्हायचं तिकडं होईल की नाही? असं ते कॉमर्स अकाउंट बाजूलाच राहायचे, त्यांची मंदी शिशून निघायची. याचा काष्टा खोल फिटल्यानंतर त्यांनी महाराज दुसऱ्याच्या कमराला पोहोचला आणि ज्यावेळी खाली लाल त्रिकोणी माडीच्या इमारतीच्या जवळ उतरले, आमच्या मठाच्या जवळ, त्यावेळी खाली उतरल्यानंतर हा इकडे उडतोय, तो तिकडे उडतोय. लक्षात आलं ना? जोर लगा कर, जोराने वाढायला. तेवढ्या त्या काष्ट्याने विचार केला, आता किती दिवस थांबायचं, किती त्रास सहन करायचा. बरोबर आहे? एकदाच घटस्फोट होईल, राजीनामा, धोतर टार काही फाटलं मधून. एक म्हणतो जिंकली का नाही आजची मॅच. मी म्हटलं आज मी बाहेर होतो. अरे कुणा विरुद्ध? कोण होता? तो म्हणला इंडिया विरुद्ध भारत. इंडिया विरुद्ध भारत? दारू ही पवित्र नाही आणि गुण आहे, लक्षात ठेवा. दारू आपल्याला काय म्हणते ते पण लक्षात ठेवा. शराब करती है, मुझे पीने वाला को भी है, कोई अभी जिंदा नहीं है, पीने वाला कोई जिंदा नहीं रहेगा. आजपर्यंत जे माझ्या वाटेला गेलेले मी त्या सगळ्यांची वाट लावून सोडली. जे भविष्यात वाटेले जातील त्यांची सुद्धा मी वाट लावून सोडणार आहे. अलग लक्षामध्ये उसको जो ज्याचा सन्मान असेल, प्रॉपर्टी असेल, इस्टेट असेल, सब कुछ पीने वाली हुई. इज्जत असेल, सन्मान असेल, प्रॉपर्टी असेल, इस्टेट असेल, सब कुछ पीने वाली हो. आज तक मुझे पीने वाला कोई पैदा नहीं हुआ और नहीं होने वाला. दारू सांगते, मी आजपर्यंत अनेकाला पिली, अनेकाचे संसार उद्ध्वस्त केले, परंतु मला पिणारा जो जन्माला आलेला नाही, येणार नाही. ज्यांनी ज्यांनी माझ्याशी पैसे लावले त्यांच्या संसाराचं मी वाटलं करून टाकलं आणि यापुढे सुद्धा करणार आहे. दारू ही पवित्र नाही आणि गोडही नाही. ती कशी बनती ते सांगण्याचं हे ठिकाण नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक पदार्थ
अर्थ मात्र असा आहे, तो पवित्रही आहे आणि गोडही आहे. कोणता? पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध हे पवित्रही आहे आणि गोडही आहे. असे 4 प्रकारचे पदार्थ आहेत. एक वर्ग विचार करतोय, जागा राहिलं पाहिजे. बरोबर? ही कळतंय त्याला. काय कळतंय? जवळ हे सगळं तीर्थ आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत म्हातारपण दूर आहे, इंद्रियरूपी घर चांगलं आहे, आयुष्य भरपूर आहे, आरोग्य चांगलं आहे, तोपर्यंत तुम्ही भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. अस्तु पवित्रो यदि दानं पुण्यं पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा पवित्रो यदि नाम. हाताने दान केले, हात पवित्र होतात. पायाने तीर्थयात्रा केली, पाय पवित्र वाणी भगवंताचं नामचिंतन केलं, आपली वाणी पवित्र होती आणि हृदयामध्ये भगवंताची निष्ठा धारण केली तर आपले हृदय पवित्र होते. म्हणून आपण ही साधना त्या ठिकाणी काय केली पाहिजे? केली पाहिजे. म्हणून ही कळतंय. आळंदी पंढरीला गेलं पाहिजे, पण तुम्ही आम्ही बसू घरी. सप्ताह केला पाहिजे, कुणी तुम्ही कार्यकर्त्याने, आम्ही बसू घरी. वर्गणी दिली पाहिजे, कुणी तुम्ही, आम्ही बघू नंतर द्यायचे नाही. कालेच्या पंक्ती जेवण झाल्यानंतर विचार करून नाही द्यायचे. बरोबर आहे? म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल. ही कळतंय. बरीच लोक कीर्तनला येतात. बरोबर आहे महाराज? आता इथं कुणी तसं सिरियस पेशंट दिसत नाही. इथं काही ठिकाणी एवढी सिरियस पेशंट असतात ना, वाटतं आताच्या आता जरी आता गोदडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं नाही ना, 2-3 ऍक्सिडेंट केल्याशिवाय राहणार. कीर्तनला आलं, बरीच लोक विचारतात, महाराज तुमचं सप्ताह सुरू कधी? पुन्हा तुला काय अन्नदान करायचे कालेची पंगत? तसं नाही म्हटलं. तुमच्या महाराजांनी चाल म्हटली, रामकृष्ण आणि म्हटलं सप्त्याची चाल ऐकली. तुम्हाला डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन लवकर झोप येत नाही, पण तुमच्या काय तुमच्या पप्पाजांनी झोप आल्या राहत नाही. म्हणजे आपले सत्य यांच्या झोपेसाठी का? लक्षामध्ये येतात, पण झोपल्याशिवाय राहत नाही. एक डोळे दाबून पुढे झोपला, म्हणजे झोपला का? तो म्हणा नाही, मला डोळे बंद केले. अरे म्हणजे डोळे का बंद केले? तो म्हणा जर डोळ्यातून झोप आत शिरली तर मग अगोदरच बंद करून टाकले. येतात पण जागे मात्र राहत. एक जागा राहतो, रात्रभर जागा राहतो. लक्षात ठेवा, रात्रभर तमाशाला गेले की काय करतो? जागा राहतो. इथं पुढं सारखं म्हटलं की यांना उलट गेर पाडतात. त्या गाड्या रिवर्स जास्त चालतात, माग सरतात, पुढे येतो. आणि तिथं तमाशात मात्र बाहेरच्या स्टेजवर कानाची चढायला बघतात मुलं. तरुण तर सोडून द्या, म्हातारे सुद्धा म्हणतात, अरे हो द्या बाबा. सगळ्या बाऱ्या फेल गेल्या तिकडं, आता काय बारी? तिथं मात्र पुढं, इथं मात्र माग. म्हणून कीर्तन प्रवचन 1 तास कीर्तन, 2 तास सिनेमा नाटक, 3 तास तमाशा, 4 तास नाही रात्रभर रंगाळा चालवलं. इथं महाराजांनी थोडं वाढवलं की गटाळ्या दाखवली, काय फाशीला चालू. तिथं मात्र रात्र जातात, तर तिथे हित मात्र होत नाही. लक्षात ठेवा. रात्रभर बावन पुरुषार्थाचा कार्यक्रम, पत्त्याचा कार्यक्रम चालतो. उपाशी राहतात 2-2 दिवस. सर्व प्रॉपर्टी इस्टेट पणाला लावतात. बरोबर आहे की नाही? पण तिथं सुद्धा पुण्य होत नाही. लक्षात ठेवा. ते त्यांना हित कळत नाही. पण एक वर्ग हित कळतो, जागा राहत नाही. एक जागा राहतो, सुद्धा कळत नाही. पण एक वर्ग मात्र हितही कळत नाही आणि जागाही राहत नाही. लक्षात ठेवा. हा 3 नंबरचा वर्ग आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. 3 नंबरचा प्रकार जनावर आहे. त्यांना पाप पुण्य काही कळत नाही. जगायचं, पैसा कमवायचं, खायचं प्यायचं, इथं सोडून द्यायचं. लक्षात ठेवा. चालीवर अशा प्रकारचा वर्ग आहे. त्याला हे कळत नाही. आणि डार्विन नावाच्या मानववंश शास्त्रज्ञाने असं सांगितलेलं की माणसाची उत्पत्ती पूर्वीच्या काळात कुणापासून झाली? जनावरापासून, माकडापासून झाली. बरोबर आहे की नाही? माकडापासून झाली. माझा डार्विनला असा प्रश्न आहे की जर त्या काळात माकडापासून माणसं होतात तर आताही माकडापासून माणसं व्हायला पाहिजे होती. पण आता तसं दिसत नाही. माकडं चांगली वागतात बिचारी. म्हणण्याचा अर्थ कळाला असतो बऱ्याच लोकांना. माकडं चांगली वागतात.
पण माणसं शाळा, कॉलेज, महाविद्यालय, गार्डन, बाजार, स्थळ फिरायला गेले, नीट वागतील याची गॅरंटी देता येत नाही. मग मला डायरेक्टचा सिद्धांत पटायला लागतो. बरोबर. आता माणसाचा प्रवास हा आपल्या पूर्वजांकडे म्हणजे माकडांकडे चाललेला आहे. पुन्हा बरीच माणसं माकडासारखी वागतात. दक्षिणा देणार नाही, देणगी देणार नाही, सत्यात सेवा करणार नाही, त्याची अपेक्षाच करायची नाही, कारण तो जागाही राहत नाही, त्याला हितही कळत नाही. पण एक वर्ग माहिती आपल्या देशाची संस्कृती आहे. बरोबर आहे की? बरोबर आहे. आपण या संस्कृतीचे वारसदार आहोत. आपण इथं संवर्धन केलं पाहिजे, इथं जतन केलं पाहिजे. हा गावाचा सांस्कृतिक सोहळा आहे, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि मग तो वर्ग काय करतो, मात्र स्वतः जागे राहण्यासाठी प्रयत्न करतो. हे अभंगाच्या पहिल्याच्या मध्ये सांगतात.
पाळून करणे पाखंडा खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावया यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संगमामि युगे युगे. यासाठी हा वर्ग आलेला असल्यामुळे महाराज म्हणतात आपुलिया ही जीवावर भगवंताची कृपा होऊन तिची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी त्याला हित कोणतं मोठं लक्षात ठेवा. तो वर्ग त्यासाठी आल्यामुळे महाराज म्हणतात धन्य माता पिता दयाळाची. याचं कारण असं आहे शास्त्रकार म्हणतात सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन विद्वता दातव्यवंश पुण्येन पुण्येन सौभाग्यता. आईचं पुण्य असेल तर मुलं श्रीमान जन्माला येतात, वडिलांचं पुण्य असेल तर मुलं बुद्धिमान जन्माला येतात, वंशाचं पुण्य असेल तर मुलं दानशूर जन्माला येतात. तारुके तेजो में चांद छुपे नहीं सूरज छुपे नहीं बादल छायो रीड पडे रजपूत छुपे नहीं रातन छुपे माननायो. हजार जरी मिलिटरीचे लढणारे असते तरी पण त्यात शूरपणाने युक्ती राहिल्याने कुशल असणारे फक्त हजारच असतात, शंभरच असतात. तसं महाराज सांगतात की याच्यासाठी आलेले धन्य माता पिता दयाळाची. भारतीय संस्कृतीचं मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव. आईच्या दुधाद्वारे मुलावर संस्कार घडत असतात लक्षामध्ये. आणि म्हणून आई वडिलांचं जीवन त्यांची अनुवंशिक त्यांची जीन्स सूत्र हे आपल्या अंगामध्ये येत असतात. आणि म्हणून महाराज होतात धन्य माता पिता दयाळाची. आई वडिलांच्या बाबतीत बऱ्याच वेळा आपल्याकडून बरोबर आहे की नाही. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार कडकत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी भवीची तू चांदणी चंदनाची कोर शीतल तुझी छाया मला हवी जन्म. आई माझी मायेचा सागर. वडिलांच्या बाबतीत विचार केला तर माझ्या बाप माझा सेव स्वाभिमानी त्याचा कणखरवाना त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती त्याचं हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार धाडाल ती मशाल बाप जागतो झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया आई कळस त्यावरी जेव्हा खचतो ना पाया तेव्हा उसळत घर. उलाढाली करी तो हा बाप फक्त घरासाठी
त्याच्यासाठी बाप म्हणजे जमुकी वाल्या पोळ्याची जमात, ज्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटेवरी होतो. बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब पुन्हा दिसणार कसा. आयुष्याच्या वाटेवर बाप कधी घडणार नाही, फक्त एकदाच होतो. उराने मायाच्या आयाने असू जरी थांब जरा तू घडीभर, ऐक त्याची धापण, लई अवघड आहे गड्या मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकरांच्या साईड उभा जन्म उघडे. आधाराचा बड जणू वाकल आभाळ, त्याच्या विना पाचोळा जिनला नुमाळ. घडीवर तू थांब जरा, ऐक त्याची धापण, गडाय गड्या उंगाया उंगाया. लक्षात ठेवा, ज्यावेळी स्वामी विवेकानंदांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं, नरेंद्र अरे तू माझ्यासारख्या वकिलाचा मुलगा आहे आणि तू असं कसं काय करतोस, तू काय करतोस, त्यावेळी वडिलांनी सांगितलं, बाळा तू आरशा पुढे उभा राहा आणि तुझ्या चेहऱ्यावरच तेज आत्मविश्वास पहा, मी तुला काय दिले हे मग तुला कळेल. लक्षात त्याला बाप असं म्हटलं जातं. आणि म्हणून आई वडिलांचे आपल्याला अनंत उपकार असतात. बाप असताना खरंच तो एक आधार असतो. तो असताना आपण कसली फिकीर करतो, कशाची फिकीर करत नाही. असं म्हटलं जातं, आईची माया पाणी असते, बापाचा माया ऑक्सिजन असतो. दोघांशिवाय आपण जगू शकतो नाही जगू शकत, तसं आई वडिलांशिवाय जगू शकत नाही. आणि म्हणून त्यांची सेवा करावी आणि त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या संस्कारातून, त्यांच्या जीन्समधून, आलं का लक्षामध्ये, अनुवंशिकतेमधून आपल्यावर संस्कार होतात. म्हणून महाराज म्हणतात पुढच्या चरणातून
त्यांच्यापासून होणारी संपत्ती कशी असेल ती सात्विक असेल लक्षात ठेवा. धन्य ते रत्नाचे खाण जन्मले निधान सावता सावता सागर प्रेमाचे आगर धरिला अवतार माळ्या घरी धन्याची माता धन्याचा पिता साठविला दाता धन्य माता पिता दयाची कटी सोन्याची लंगोटी मुखी राम 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 कटी सोन्याची लंगोटी मुखी राम 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 माता अंजनीचे पोटी माता अंजनीचे पोटी पुत्र जन्माले मारुती कटी सोन्याची लंगोटी मुखी राम 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 अंजनीच्या तपासाठी महारुद्राने पोटी ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले पुरी कन्या पुत्र तुझी सात्विक एकाच तो व्याख्या सांगतो जे पितरा ते तारिती पूर्वजा ते उद्धारिती सत्पुत्र तयार ते म्हणती ऐसी संतती दुर्लभ झालं. जे पूर्वजांचा उद्धार करतील पितरांना तारून नेतील त्यांना सात्विक म्हणायचं नाही. व्याख्यात बसले तर अपत्य म्हणायचं. का शाळेत जाऊ कॉलेजमध्ये जाऊ कुठेही जाऊ काहीतरी उद्योग केल्याशिवाय राहत नाही. नाही कुणाला मारलं तर मार तरी खाऊन आल्याशिवाय राहणार नाही समजायचं हे अपत्य आहे. लक्षात ठेवा आपले संस्कार सांभाळले पाहिजे. आता बऱ्याच माता भगिनी खेड्यामध्ये महाराज माहित नाही पण शहरी संस्कृतीमध्ये आपल्या अंगावरचं मुलाला दूध पाजण्याऐवजी कशातून दूध पाजतात? बाटली. कशातून दूध पाजतात? बाटलीतून. मला सांगा माता भगिनींनो जर समजा तुम्हीच मुलाच्या हातात स्वतःहून लहानपणी बाटली दिली काय दिली? बाटली दिली आणि बाटलीची त्याची जर फ्रेंडशिप झाली दोस्ती झाली तो पुढे तो बाटलीला सुधील का? म्हणून आम्ही बाटली मास्तरांची संख्या वाढत चालली. दोष आपला आहे. तुम्ही म्हटलं जायचं मुलगा हो ऐसा गुंडा ज्याचा. आता जरा बदल केलाय थोडा. मुलगा हो ऐसा गुंडा ज्याला वाटतं हाती असावी हिरो होंडा पुढे बसणारा हिरो मागं बसणारी ती होंडा तुम्ही ती स्प्लेंडर प्लस हिरो होंडा. आता काही कंपन्या वेगवेगळ्या झाल्या काही झाला असं घटस्फोट काय मुलगा हवा ऐसा गुंडा ज्याला वाटतं हाती असावी हिरो होंडा तो काय करतो? बायको पुढे घोळीतो गोंडा. आई बापाची काय सोय? आई बापाला चालतो कोंडा नाही खाल्लं तर घालतो डोक्यात. त्यांच्या एवढे धन्य असतील तर महाराज म्हणतात त्यांच्याबद्दल मलाच काय भगवंताला देखील आपुलकी आस्था प्रेम आदर जिव्हाळा वाटत असेल आणि मग ते काय करत असेल हे अभंगाच्या तिसऱ्या
सुमारे 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कर्तव्य विमुख झालेला अर्जुन त्याला कर्तव्य सिद्ध करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गीता ही शास्त्र सांगितलं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूत मा ते समस्त कर्मणी. अर्जुना, तू कर्म करत राहा, फलाची अपेक्षा करू नकोस. म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा. आपल्या वाट्याला जे जे काम आलेलं असेल ना ते काम मनापासून प्रामाणिकपणे आपल्यावर कॅमेरा न लावता करणं, याचंच नाव काय आहे लक्षात ठेवा, गीता आहे. भावनाकी पाहिजे असेल आपल्याला गाजवायचं असेल, लढायचं असेल, निवडणुका लढवायच्या असेल, चांगल्या पदावर जायचं असेल पार PM पर्यंत, त्यासाठी आपल्या पाठीमागं काय पाहिजे, लोक पाहिजे, बाबूमध्ये ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे. भावकीशी जरी लढायचं असलं तरी काय पाहिजे, शक्ती पाहिजे, पाठीमागे बळ पाहिजे. लक्षात ठेवा. आणि स्वामी विवेकानंदांनी स्ट्रेंथ इज लाईफ, विकनेस इज डेथ. सामर्थ्य हे जीवन आणि दुर्बलता हाच मृत्यू. हे गीता आपल्याला सांगते. सामर्थ्यशाली, वैभवशाली, ऐश्वर्य संपन्न जीवन जगायचं कोण सांगते आपल्याला? गीता सांगते. लोकमान्य टिळकांना कुणीतरी विचारलं होतं की तुम्ही ही गाणी, नाट्यगीतं वगैरे काही ऐकत नाही का? ते म्हटले मला ती आवडत नाही. असं नाही, जेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे गीत सांगितलेलं गीता, ते ऐकल्यापासून मला आता दुसरं ऐकण्याची इच्छाच राहिली. याचं नाव गीता आहे. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये 3.5 वर्ष युरोप खंडावर स्वामी विवेकानंदांनी राज्य केलं. त्यावेळी आपली गीता छोटी म्हणून सगळ्याच्या खाली ठेवली होती. कुणीतरी म्हटलं तुमचा ग्रंथ किरकोळे, तुम्ही सगळ्याच्या खाली ठेवलाय. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, जगातल्या सर्व धर्मांच्या पेक्षाही माझा ग्रंथ श्रेष्ठ आहे, कारण सर्वांचा मूळ तो आहे. त्यामुळे त्यांनी मग वर ठेवला.
तो म्हटला खाली तर आहेच मूळ, पण सगळ्याच्या कळस खाली कोण असेल, शिखरावर कोण असेल, तो माझा गीता ग्रंथ आहे. लक्षात ठेवा, त्याला गीता असं म्हटलं जातं. चांगलं जीवन जगण्यासाठी, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी गीता आपल्याला काय करते, उपदेश करते, प्रेरणा देते, प्रोत्साहन देते, जगण्याचा मंत्र सांगते, करण्याचा मंत्र सांगते. आता जगणं संपलेलं आहे, आता शेवटची जीवनाची संध्याकाळ आहे, आता मृत्यू जवळ आलेला आहे. लक्षात ठेवा. आणि ज्यावेळी राजा परीक्षितीला कळलं की 7 दिवसामध्ये आपल्या चुकीमुळे, प्रमादामुळे आपल्याला कालरूपी तक्षक घेऊन ध्वंस करणारे, त्यावेळी महात्मा सुखाचार्य त्या ठिकाणी आले आणि राजा परीक्षितीला भागवत कथा सांगायला सुरुवात केली. 4थ्या दिवशी महात्मा सुखाचार्य राजा परीक्षितीला प्रश्न केला, हे राजा, 4 दिवस झाले तू जलपान, उदकपान, अन्नपान काहीच येत नाहीस, तुला एवढी मृत्यूची भीती वाटते का? त्यावेळी त्या ठिकाणी राजा परीक्षितीचे उद्गार आहेत, महाराज, 4 दिवसापासून मी भागवत कथेचं अमृत पान करतो, त्यामुळे जलपान, उदकपान, अन्नपान मला कशाचीच गरज नाही. मृत्यूच्या बाबतीत म्हणतात, मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, याला भागवत असं म्हटलं जातं. जन्माला आलाय, उघडेची यावी, उघडेची कुणाला इथं राहता येणार नाही. लक्षात ठेवा, सगळ्यांना या ठिकाणी जावा लागणार. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, रुठ जाएंगे जब तुझसे खुशियां, गम के सांचे में ढलना पड़ेगा, वक्त ऐसा भी आएगा, कांटों पे चलना पड़ेगा, जितना मशहूर हो जाएगा उतना मशहूर हो जाएगा, जितना मशहूर हो जाएगा उतना मशहूर हो जाएगा, ये जो मुकम्मल का होना है तेरा, मन में बदल जाएगा, ये जो मुकम्मल का होना है तेरा, मन में बदल जाएगा. कुणी बरोबर काही देणार नाही. ये भाई बंदा बहीण सारे सब साथी है जीते जी के. कुणी आपल्या बरोबर नाही राहत, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आहे. अपने अंगन से उठना पड़ेगा, जब मौत तुझको बुलाएगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, उड़ जाएगा एक दिन पंछी, तू लाख इबादत करे, तू लाख करे तो आली, उड़ जाएगा एक दिन पंछी. कितीही कमव, शेवटी तुझं दुसरं खाणार आहे. तूने जो कमाया कोई दूसरा ही खाएगा, खाली हाथ खाएगा, खाली हाथ. कितीही कमवून प्रॉपर्टी आपल्या बरोबर येणार नाही, कुणी आपल्याला बंगल्यामध्ये ठेवणार नाही, जाणार नाही. शेवटी आपलं शेवटच्या मुक्कामाचं स्थान आपली शांतभूमी असेल. भागवत ग्रंथ हेच आपल्याला सांगतोय की मृत्यूच्या बाबतीत कुणीही हायगई करायचं आहे. लक्षात भागवत आपल्याला कुठेही राहा, तुम्ही कसेही राहा, पण एकच करा, राधारमण 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 कहो. जिस देश में, जिस वेश में, परवेश में रहो तुम, राधारमण. जिस रंग में, जिस संग में, जिस ढंग में रहो तुम, राधारमण राधारमण. एकच फक्त भगवंताचं नाव घ्यायचंय, हे भागवत आपल्याला शिकवतंय आणि मरणाचं दुःख कमी करतंय. गीता भागवत करीती
श्रवण एवढंच नाही, कृष्णाचार्यांची अवस्था पहा. शरपंजरी पडलेली आहे त्या शेवटी. ज्यावेळी पांडव दर्शनला गेले त्यावेळी भगवंतांनी विचारलं, कृष्ण तुझी इच्छा काय? आचार्य प्रणाम केला, नमस्कार, तुमची इच्छा काय? त्यावेळी त्यांनी एकच सांगितलं, इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके चले तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशी बट हो, मेरा सारा निकट हो, जब प्राण तन से निकले. भगवान उसी समय जल्दी आना, शाम नहीं भूल जाना. देवा जीवनाच्या संध्याकाळी मृत्यूच्या समयी तू लवकर ये, थांबू नकोस, पण एकटा येऊ नकोस. उसी समय जल्दी आना, शाम नहीं भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से. तुम्ही तर म्हणता जोडणी राधा तेवढीच, काय काय कृष्णाचं काय काय म्हणतात तुम्ही, बरोबर आहे की नाही? पण राधा शब्द जर उलट केला तर धारा होतो. पाण्याची जी अखंड वाती तिला काय म्हणतात? धारा म्हणतात. ढवांना धारा म्हणत, तलावाला नदीला धारा म्हणत नाही. जी अखंड वाती, तशी अखंड भक्तीची वाहणारी धारा माझ्याही जीवनामध्ये स्मरणात राहावी. म्हणून हे श्याम राधे को साथ लाना, एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. देवा त्यावेळी तू काय कर, लवकर ये. आणि जर त्यावेळी तू लवकर आला तर महाराज म्हणतात, शेवटच्या चरणामध्ये सांगतात, मला जर अशा संत महात्म्यांची तुमच्यासारख्यांची सेवा घडली अखंड भगवंताचं चिंतन करत असतील आणि आशाची माझ्या जीवनामध्ये सेवा करण्याचा योग आला. हिताच्या ठिकाणी जर असतील तर साधू संत येती घरात तुझी. आता बदलायला लागले शहरामध्ये वाक्य महाराज, साधू संत येती घरात, अगोदर मागची पुढची दार बंद करा, नाही तर घरात फिरतील भरा भरा, पावसेर साखरेचा होईल चुरा, आजचा दिवस नाही बरा, म्हणून तुम्ही घर लावून आतच मारा. शेजारच्या वास आले नगरपालिका नाही उचलू. शहरामध्ये ही अवस्था आहे, लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळी साधू संत येती घरात तुमची. धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला. असं असल्यामुळे महाराज सांगतात की अशा संत महात्म्यांची सेवा घडली. संत श्रेष्ठ मोहनभाऊ महाराज असतील, भगवान बाप्पा असतील, किंवा त्यांच्यानंतर त्यांच्या गाद्याचा राहणारे सर्व जे संत महात्मे असतील, साधक वर्ग असतील, वारकरी असतील, बरोबर आहे की नाही? महाराज म्हणतात असे जागे असणारी जर अशांची मला सेवा करण्याचा योग आला तर खरं खरं मी सुदैवी ठरेल. एवढंच नाही तर माझ्या दैवालाच पारावार होणार नाही. एकदा मोठ्या प्रमाणे भजन करायचं, 5 मिनिटात सेवा संपते. विठोबा
आणि नंतर पुढील कन्या नंतर पुत्र म्हटलेले लक्षात आलं का? याचं कारण काय असेल? कारण त्या काळात स्त्री स्वातंत्र्याला तुकाराम महाराजांनी पहिला क्रमांक दिला असं मला वाटतं. याचं कारण आईच्या दुधाद्वारे मुलावर संस्कार घडतात, आईच्या पोटामध्ये मुलं होऊन बैठे राहतं आणि त्यावेळी त्या ठिकाणी त्याच्यावर संस्कार होत असतात. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी या ठिकाणी माता भगिनींना पहिला क्रमांक दिले की तुम्ही जो घडणारे संस्कार आहेत ते मुलावर संस्कार घडतील, म्हणून धन्य माता आणि नंतर पिता दयाची. आणि मग त्यांच्यापासून सारखी संतती होईल. मी नेहमी सांगत असतो, या जगामध्ये कितीही दुर्गंधी दाटली असली तरी पारिजातकांनी कधी आपलं सुगंध देण्याचं काम सोडलेलं नाही. तसे या जगामध्ये किती अंधाधुंदी माजलेली असेल, किती व्यभिचार, भ्रष्टाचार, दुराचार जरी अनाचार, स्वैराचार माजलेला असला तरी संत सज्जनाने आपलं कार्य, आपण धर्माचं कार्य, देवाचं कार्य, संस्कृतीचं कार्य, आपल्या कुलदैवतेचं कार्य आपण चालू ठेवायचं आहे. अलग लक्षामध्ये नाही तर अलीकडे आपण बऱ्याच वेळा कथा कीर्तनाच्या दृष्टीने मुलांना घेऊन जातोय, पण खराच्या नवीन पिढीची गरज आहे. लहानपणी धर्मशाळा असतील, मठ मंदिरं असतील, कीर्तन सप्ताह असतील, भागवत कथा असतील, भजन असतील, गायन असतील, जे काही पारायण वगैरे असतील, ही संस्काराची मूलस्थान आहे, पावित्र्याची मंगलाची स्त्रोत आहे, ठिकाण आहे. या ठिकाणी ते संस्कार मिळतात. नाही तर अलीकडे तुम्हाला माहिती आहे की तिकडे इंग्लिशवरती होऊन चाललेलं आहे. बऱ्याच लोकांना वाटतं बाकीच्याला इंग्लिश काही कळत नाही. एकदा मुंबईमधून ट्रेनमधून येत असताना लोकांनी धोत्राकडे पाहिलं आणि धोत्राकडे पाहिलं की लोक त्याला मामा समजतात. आणि कॉलेजच्या भाषेत मामा म्हणजे सांगू तुम्हाला, एकदम नेटपट भोसट असणारा माणूस. त्यांनी पाहून सुरुवात केली. त्यांना वाटतं मामा यांना काय कळते इंग्लिश. त्या मुलीने काहीतरी 12-13 वर्षाच्या मुली असतील, सुरुवात केली बोलण्याला. काय सुरुवात केली, काहीतरी त्यांना सांगायचं होतं. एक दुसरीला सांगते, महाराज ऐका जरा लक्ष देऊ, काऊच हजबंड इज कमिंग रेडी. काय म्हणते ती? काऊच हजबंड याचा अर्थ काय कळत तुम्हाला? गाईचा नावला धावत पडतात. तुम्ही बैल म्हणता ना त्याला, ती कशी म्हणती? काऊच हजबंड इज कमिंग रेडी. गाईचा नावला धावत पडताला. ही खुपसिंग सिगडा इन माय टांगडा आणि मिकिंद लंगडा फेकिंद चिकन ऑन माय थोबडा वाट लावून टाकली. त्यामुळे संस्कारासाठी मोठं मंदिरच पाहिजे. भगवान करून, वामनभाऊ महाराज करून, विठ्ठल बाबाचे कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांचे आहे. आज या ठिकाणी हा शेवटचा योग आलेले आमचे बंधुराज भाऊ, आपलं त्यांना सुदाम महाराज भवन असतील किंवा आणखी गावातले त्यांचे असतील, सगळेच गावकरी मंडळी, तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी दर्शनाचा योग आला. खरं तर कीर्तन म्हटलं की कीर्तनाची सात हृदय, पखवाजे आणि गायक असतात. लक्षात, पखवाज आणि गायक कीर्तनकाराची 2 हृदय असतात. 2 हृदयामध्ये जरी एक बंद पडलं तरी माणूस जगत नाही. अलग लक्षामध्ये तसं अतिशय सुंदर चाली म्हटले महाराज. मला सुरुवातीला आल्या वाटलं यांच्या बापातून त्यांचं गायन ऐकावं, आपला निवांत बसावं. मला तुम्ही बोलवलंच, आता बोलल्याशिवाय मार्ग नाही म्हणून बोलत राहिले. खरंच अतिशय या ठिकाणी हा भजनाचा ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहा ते संभाळी, अशी या कीर्तनामध्ये अवस्था होत असते. नाचता नाचता देवाचा मला पितांबर कथेमध्ये तेथे असे देव उभा, जैसी संचरण आपल्या संत महात्मे ज्ञानेश्वर महाराज असतील. मला वाटतं ज्ञानेश्वर महाराज 750 वर्ष आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गुरुचं पण हा शताब्दी महोत्सव येत आहे. आणि या महोत्सवाच्या निमित्ताने हे चांगले गावोगाव मोठे कार्यक्रम वर्षभर सप्त होणार आहे. आळंदीचे मला वाटतं ज्ञानेश्वर महाराज संस्थान प्रत्येक भागात जाऊन, वेगवेगळ्या भागात जाऊन मोठमोठी सप्त करणार आहे. आळंदीचे मुख्यमंत्र्यांनी 2 कोटी रुपये दिले, 2 कोटी. आणि बाकीच्यांनी काही जेवणाची सोय केली वगैरे अनेक प्रकारचे असे मोठमोठे कार्यक्रम होणार आहे. देव करो आपलं सर्वांचं जीवन सुखी आणि समृद्ध जाऊ, बाबांचे आशीर्वाद आपल्याला लावू आणि आपल्याकडे ह्या सात्विक समाजाची निर्मिती होऊ आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं स्वप्न या ठिकाणी साकार होऊ, एवढीच प्रभूकडे प्रार्थना करतो, वामनभाऊ महाराजांकडे प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी सागरचे गागर लेण्या 2 तासाच्या धाडीत जेवढ्या शब्दाला स्पर्श करता आला मी तेवढाच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माऊलीच्या कृपेने, भाऊबाबांच्या आशीर्वादाने मी आपल्याच ग्रामीण भागातला, आपल्या जवळचा, आपल्याच कुटुंबातला, आपल्याच रक्ताचा म्हटलेला आहे. पण भाऊची कृपा असेल, ऊस तोडणारा एक मुलगा खेड्यातून जातो, शाळा सोडून जातो काय, तिथं परत 5वी 10वी 12वी BA MA MPhil PhD नेट होते का कॉलेजचा प्राध्यापक होतो.
प्राचार्य होतो. एवढंच नाही तर गृहमंत्री शिक्षण मंत्री यांच्या हस्ते त्या महाविद्यालयाला पुरस्कार मिळतात, प्राचार्य होतो. हे भाग्य माझं नाही, हे प्रयत्न माझे नाही, माझ्या आईवडिलांच्या तुमचे सर्वांचे आहेत. वामनभाऊ बाबांचे आहेत. फक्त त्यामुळे पुन्हा वंदन करतो आणि आपल्या सर्वांचं जीवन असंच उत्कर्षित होऊ राहू एवढीच कृपा करतो. ज्ञानेश्वर विठाला